मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतोय। आपण आज 18 जून 2024 चे करंट ॲनालिसिस पाहणार आहोत। या करंट ॲनालिसिस म्हणजे काही महत्त्वाचे जे इश्यू आहेत त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। त्यासोबतच हे करंट अफेअर जे आहेत ते एमपीएससी असेल, यूपीएससी असेल आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असतील या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। त्याचसोबत येणाऱ्या जे एमपीएससीचा 2025 चा पॅटर्न चेंज होणार आहे या पॅटर्नसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे करंट न्यूज ॲनालिसिस आहे। हे आपण न्यूजपेपर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, पीआयबी असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इकॉनॉमिक्स टाइम्स असेल अशा विविध सोर्सेस मधून हे जे आहे न्यूज आपण घेत असतो। तसेच गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स मधून सुद्धा ह्या न्यूज आपण घेत असतो। तर आज दिनांक 18 जून आहे। आजचे करंट अफेअर मध्ये आजचा पहिला जो इश्यू आहे आपला पहिला द इंडियन एक्सप्रेस मध्ये हे आर्टिकल आलेलं आहे। आर्टिकल कशा संदर्भामध्ये आहे ते पाहूयात आपण। 3 states seek shrinking of eco-sensitive areas in Western Ghat। ओके, हे आर्टिकल आलेलं आहे। त्यासोबतच हिंदू मध्ये सुद्धा जे आहे हे आर्टिकल आलेलं आहे की जे वेस्टर्न घाट आहे त्या वेस्टर्न घाट मध्ये 3 स्टेट असे आहेत की ते इको सेन्सिटिव्ह एरिया तिथला कमी होत आहे, म्हणजे श्रिंक होत आहे। याच्यावरती हे आर्टिकल आहे। इंडियन एक्सप्रेस मध्ये हे लेख आलेला होता। आता याच्यामध्ये आपण मेनली वेस्टर्न घाट काय आहे, वेस्टर्न घाट कुठे आहे हे आपण इथे पाहणार आहोत। तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या ज्या एप्रिल महिन्याची योजना आहे, एप्रिल महिन्याची योजना सुद्धा ही पूर्णतः आहे ह्या आपल्या भारताच्या इकोसिस्टीमवरती डिपेंड होती। म्हणजे योजना जे मॅगझिन आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे यूपीएससी साठी आणि एमपीएससी साठी जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्याच्यासाठी। आणि या वेस्टर्न घाट मध्ये आपण बघणार आहोत। वेस्टर्न घाट म्हणजे आपण त्याला पश्चिमेकडचा डोंगर किंवा पश्चिमेकडचा घाट असं म्हणतो। आणि भारतामध्ये जर भारताचं आपण जे स्ट्रक्चर बघितलं किंवा भारतीय द्वीपकल्प बघितलं तर भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व साईडला पूर्व घाट आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो की ईस्टर्न घाट आहे। आणि पश्चिमेला जे आहे ते वेस्टर्न घाट आहे, म्हणजे पश्चिम घाट आहे। ओके, आज आपल्याला इथे इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल 3 स्टेटच्या बघायचं आहे। कुठल्या, तर वेस्टर्न घाट मधल्या। आता वेस्टर्न घाट मध्ये खूप अशी विविधता किंवा खूप मोठी डायव्हर्सिटी आहे। आणि हा जो वेस्टर्न घाट आहे तो कुठल्या कुठल्या राज्यामधून जातो, तर हा जो टोटल आहे तर 6 राज्यांमधून हा वेस्टर्न घाट जातो। हे 6 राज्य कुठले आहेत, तर हे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरला हे ते 6 राज्य आहेत। त्या 6 राज्यांमधून जो वेस्टर्न घाट आहे तो जातो। यासोबतच आपण बघूयात की हे जे वेस्टर्न घाट आहे आपण इथे बघू शकतो, हा जो असा वेस्टर्न इथे घाट गेलेला आहे हा जवळपास 1500 किलोमीटरचं अंतर जे आहे अशा पद्धतीचं हा पूर्ण करतो। म्हणजे 1500 किलोमीटर पसरलेला हा वेस्टर्न घाट आहे। आता कुठल्या राज्यामध्ये किती स्क्वेअर किलोमीटर प्रदेश आहे वेस्टर्न घाटचा ते आपण पाहूयात। हे जे आहे ते फॅक्ट प्रिलिम पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासोबतच मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला एमपीएससी असेल, यूपीएससी असेल त्याच्यामध्ये सुद्धा वेस्टर्न घाटावरती प्रश्न आल्याच्या नंतर हे सुद्धा इथे मांडण्यासाठी तुम्हाला उत्तरामध्ये महत्त्वाचे आहेत। ओके, आता टोटल जो आपण बघूयात की स्टेट आणि एरिया इन स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती आहे, तर कर्नाटक मध्ये जो आहे तो 20,668 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया जो आहे तो वेस्टर्न घाटचा आहे। म्हणजे सर्वात जास्त एरिया जो आहे तो कर्नाटक हा स्टेट कव्हर करतो। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये 17,340 नंबर 2 ला महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट हा सर्वात जास्त पसरलेला आहे। त्याच्यानंतर केरळमध्ये 9,993 आणि त्यासोबत तामिळनाडूमध्ये, गोवामध्ये आणि गुजरातमध्ये अशा प्रकारे स्क्वेअर किलोमीटर मध्ये ते डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे कशाचं, तर वेस्टर्न घाटचं। आता आपण बघूयात की हे जे आहेत नोटिफाईड थ्राइस बट रिमेन ऑन पेपर। ओके, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत। आपण बघूयात की मेन जे आहे ते स्टेट आणि एरिया बघितलेला आहे आणि हा अशा पद्धतीने वेस्टर्न घाट जो आहे तो पसरलेला आहे। आता यापुढे बघूयात की न्यूज नेमकी काय आहे। पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल ही न्यूज आलेली आहे। आपण बघितलेले इंडियन एक्सप्रेस मध्ये न्यूज आलेली आहे। याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल, वेस्टर्न घाट बद्दल आपण आज आढावा घेणार आहोत। हे जो पार्ट आहे आपल्या GS3 मध्ये जो एन्व्हायरमेंट चॅप्टर आहे त्यासोबत GS फर्स्ट मध्ये जिओग्राफी आहे, याच्यासोबत आपण इथे लिंक करू शकतो। ओके, आता कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये जो आहे तो वेस्टर्न घाट पसरलेला आहे। टोटल 6 राज्यांमध्ये वेस्टर्न घाट पसरलेला आहे आपण पाहिलेला आहे। यापैकी 6 राज्यांपैकी 3 राज्यांनी जेथे केंद्राने पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी इको सेन्सिटिव्ह एरिया जो आहे तो प्रस्तावित केले आहेत।
त्यांनी विकास कामांना परवानगी देण्यासाठी या इको सेन्सिटिव्ह एरिया आहे याची व्याप्ती कमी करण्याची मागणी केलेली आहे. म्हणजे कुठले 3 स्टेट आहेत, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक, या 3 स्टेटमध्ये इको सेन्सिटिव्ह एरिया केंद्राने जाहीर केलेले आहेत. म्हणजे इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये तिथे आपल्याला सेटलमेंट करता येणार नाही किंवा जी सेटलमेंट आहे त्याला तिथून बाहेर हलवावी लागेल. त्यासोबतच तिथे कुठलीही डेव्हलपमेंटची कामे जी आहे ती करता येणार नाहीत. मग या राज्यांची मागणी काय आहे, तर या राज्यांची मागणी अशी आहे की इको सेन्सिटिव्ह एरिया आहे तो इथे कमी करण्यात यावा. ओके, म्हणजे तिथे विकास कामं जे आहेत ते होणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का, आता काय माहिती आहे ते बघूयात. वेस्टर्न घाट विषयी बोललेलं आहे की उच्च भूवैज्ञानिक, सांस्कृतिक आणि सौंदर्य विषयक मूल्य असलेले क्षेत्र. याशिवाय वेस्टर्न घाट म्हणजे काय, हे सांस्कृतिक खूप मोठं मूल्य आहे, भौगोलिक मूल्य आहे. आपण बघितलं तर एन्व्हायरमेंटल सुद्धा खूप इथे महत्त्व आहे. वेगवेगळे स्पीसीज असतील, वेगवेगळ्या काही प्रजाती आहेत, फक्त त्या एंडेमिक म्हणजे वेस्टर्न घाटामध्येच आढळणाऱ्या अशा असंख्य प्रजाती आहेत की त्या बाहेर आढळत नाहीत. एक एक्झाम्पल घेऊयात आपण ते, तर लॉयन टेल्ड मॉस्क, म्हणजे एक आपण म्हणूयात की लॉयन टेल्ड मॉस्क्यू आहे, म्हणजे जे माकड आहे कशासारखं, तर सिंहाच्या त्याची चेहरा जो असतो सिंहासारखा असतो आणि त्याची जी पूंछ आहे म्हणजे त्याची शेपटी जी आहे ती सुद्धा सिंहासारखी असते. त्याला लॉयन टेल्ड मॉस्क्यू असं म्हणतात. हा जो वेस्टर्न घाट आहे याच्या संवर्धनासाठी आहे प्रचंड जागतिक महत्त्व असलेला प्रदेश म्हणून हा पश्चिम घाट ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा पश्चिम घाटला जे आहे ते अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता इथे बघूयात की हा जो घाट आहे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या 6 राज्यांमधून जातो आणि गुजरातमधून जातो. पश्चिम किनारपट्टी आणि उर्वरित भारतीय द्वीपकल्प आहे या दरम्यान एक अडथळा म्हणून एक हा वेस्टर्न घाट जो आहे तो उभा राहिलेला आहे. उच्च पातळीचे पर्जन्यमान आकर्षित करतात. आपल्याला माहिती की वेस्टर्न घाटामुळे काय होतं, तिथे वारे अडवले जातात आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो आणि यामुळे या क्षेत्राला जैविकदृष्ट्या समृद्ध आणि भौगोलिकदृष्ट्या अद्वितीय बनवण्यात मदत होते. त्यासोबतच भीमा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरीसह अनेक महत्त्वाच्या नद्या या वेस्टर्न घाटमधून जे आहेत ते वाहत आहेत. यासोबतच इको सेन्सिटिव्ह झोनबद्दल राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 ने इको सेन्सिटिव्ह झोनची व्याख्या परिस्थिती, वन्यजीव, जैवविविधता, ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्य यामुळे अतुलनीय मूल्य असलेले ओळखले जाणारे पर्यावरणीय संसाधने असलेले झोन म्हणून हे इको सेन्सिटिव्ह झोन ओळखले जातात. ओके, आपण बघितलं नेमकं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये कशाचा समावेश होतो. नेमकं इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय आहे ते. इको सेन्सिटिव्ह एरिया जे आहे ते पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत अधिसूचित आणि नियंत्रित केले जातात. कशाद्वारे, 1986चा जो कायदा आहे कुठला, पर्यावरण संरक्षण कायदा, त्याद्वारे ते नियंत्रित केले जातात. राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्यानुसार 2002 ते 2016 इको सेन्सिटिव्ह झोन आहेत हे राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य जे आहेत यासारख्या सुद्धा महत्त्वाच्या जागा आहेत, तेवढा त्याच्या 10% जे आहे ते व्याप्त करतात. ओके, इथे बघू शकतात आपण अशा प्रकारे जो वेस्टर्न घाट आहे. इको सेन्सिटिव्ह झोनबद्दल राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 ने इको सेन्सिटिव्ह झोनची व्याख्या जी आहे, परिस्थिती आपण बघितलेली आहे, त्या गोष्टी आहेत. ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अंतर्भाव होतात परिस्थिती, वन्यजीव, जैवविविधता, ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्य असलेला प्रदेश, त्याला आपण इको सेन्सिटिव्ह झोन असे म्हणतो. की कस्तुरी रंजन आहेत त्यांच्या समितीच्या शिफारसी ऑगस्ट 2012 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्टने कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कार्यगट जो आहे तो स्थापन केला होता आणि त्याच्या शिफारशी आहेत त्या ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी स्वीकारलेल्या होत्या. जैविक हॉटस्पॉट असलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणीय प्रणालींच्या संवर्धनावरती लक्ष केंद्रित करताना शाश्वत आणि न्याय विकासासाठी सर्वांगीण आणि दृष्टिकोन सुचवण्याचं काम त्यांना या कस्तुरी रंगन कमिटीला देण्यात आलेले होते. त्यासोबतच 2013 मध्ये कस्तुरी रंगन अहवालात कर्नाटक, गुजरात, गोवा, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र या 6 राज्यांमध्ये पसरलेल्या पश्चिम घाटातील 59,940 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जाते. यासोबतच इको सेन्सिटिव्ह एरिया जे आहे यामधील विकास प्रकल्प जे आहेत आणि क्रियाकल्प जे आहेत, म्हणजे तिथे करणारे कामं जे आहेत, कार्य जे आहेत, तिथे नियमन करण्याची शिफारस यांनी केलेली आहे, ज्याचा पर्यावरणावर जास्तीत जास्त हस्तक्षेप आणि विनाशकारी काय होईल इथे प्रभाव पडेल. ओके, म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने तिथे कुठेतरी प्रिझर्वेशन करण्यासाठी या कस्तुरी रंगन कमिटीने जे आहे तिथे रिकमेंडेशन केलेले आहेत.
आता चिंता ह्याची काय आहे महत्त्वाची, तर ही मसुदा अधिसूचनेला अंतिम रूप देण्यासाठी केंद्राने नियुक्ती केलेल्या तज्ज्ञ पॅनलची त्यांच्या चर्चेत राज्यांनी या घाटातील हे जे घाट आहेत याच्यामध्ये तर्कसंगतीची गरज दाखवली, म्हणजे राज्याची सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तेवढीच महत्त्वाची आहे. आता हे कस्तुरी रंजन पॅनल आहे, या पॅनलच्या अहवालाचा राज्यांनी आपला विरोध कायम ठेवत प्रदेशातील लोकांच्या रोजीरोटीला फटका बसेल असे म्हटलेलं आहे. राज्य म्हणतात की तुम्ही इथे डेव्हलपमेंट करायचे नाही किंवा तेथील लोक जे आहेत त्यांना स्थलांतर करायचं आहे, तर नक्कीच त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांची जी रोजीरोटी आहे त्याला खूप मोठा फटका बसेल असं या 3 राज्यांचं जे आहे ते इथं म्हणणं आहे. यासोबतच या प्रदेशातील विकास कार्यात अडथळा आणेल आणि पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह एरिया जे आहे ते घोषित केल्यामुळे या प्रदेशात राहणारे हजारो ग्रामस्थांचे स्थलांतर होईल असा युक्तिवाद जे आहे ते या राज्यांमार्फत केला जात आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो वेस्टर्न घाट आहे आपण इथे बघू शकतो. 6 राज्यांमध्ये टोटल पसरलेला आहे. कुठल्या राज्यांमध्ये किती प्रदेश आहे ते आपण ते पाहिलेलं आहे. वेस्टर्न घाटा याबद्दल माहिती घेतलेली आहे. ओके, तर आपण बघूयात की वेस्टर्न घाट जो आहे फ्रॉम इकोलॉजिकल टू इकॉनॉमिक्स, म्हणजे आता इथे पुढचा मार्ग काय बघायचा आपल्याला. वेस्टर्न घाटमध्ये कुठली समस्या आहे ते पाहिलेली आहे, तर पुढचा मार्ग काय आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील नाजूक प्रदेश परिसंस्थाचे संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे उपजीविका टिकून राहते. काय म्हणतात परत लक्षात घ्या. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील प्रदेश जे आहे ते नाजूक आपली जी इकोसिस्टीम आहे त्याचं बॅलन्स करण्यामध्ये हे जे पर्यावरण आहे, हे घाटाचा प्रदेश आहे, हे इथे मदत करतात. वेगवेगळी जैवविविधता आहे याची इथे मदत होते. यासोबतच हा जो दृष्टिकोन आहे, पाण्याचा पुरवठा असेल, चांगले परागकण असेल, पिकांचे उच्च उत्पन्न आणि कमीत कमी मानवी प्राणी संघर्ष याद्वारे त्या समुदायाला तिथे राहणाऱ्या मदत सुद्धा करतो. यासोबतच राज्यांच्या मागण्याचा विचार करून पर्यावरण संरक्षणाच्या तत्वांना चिटकून राहून एक समान दृष्टिकोन अवलंबण्याची सुद्धा इथे गरज आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जून अखेरची मुदत असून ही तज्ज्ञ समिती सप्टेंबरपर्यंत आपला अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करेल असं सुद्धा इथं म्हटलं गेलेलं आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये ही न्यूज आलेली होती. वेस्टर्न घाट संदर्भामध्ये आपण ही न्यूज आहे ती बघितलेली आहे. म्हणजे इको सेन्सिटिव्ह एरिया जे आहे ते वेस्टर्न घाटमध्ये 3 राज्यांमध्ये केंद्राने घोषित केलेले आहेत आणि या इको सेन्सिटिव्ह एरियामुळे तिथल्या लोकांचं काय होईल किंवा तिथल्या लोकांना तिथे स्थलांतर करावं लागेल, तिथली जे डेव्हलपमेंट कामं आहेत ती स्थगित करावी लागतील, अशा पद्धतीने या राज्यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि केंद्राकडे अशी मागणी केलेली आहे की हा इको सेन्सिटिव्ह एरिया जो आहे तो खूप कमी करण्यात यावा. ओके, ही जी आहे ती राज्यांची मागणी आहे. अगोदरच वेस्टर्न घाट आपण बघूया खूप क्रिटिकली जे आहे तिथे विध्वंस होताना आपण बघतो खूप वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, आणि याला कुठेतरी प्रतिबंध यायला हवा म्हणून केंद्राने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता या पुढच्या निर्णयाकडे जे आहे ते सर्वांचंच लक्ष लागलेलं असेल किंवा राज्याचं, आणि केंद्र काय या पुढे ॲक्शन घेतं याच्यावरती सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. ओके, बघूयात आपण नेमकं ही काय न्यूज आहे ते पाहिलेली आहे. पूर्णतः आपल्याला वेस्टर्न घाट कळालेला आहे आणि इको सेन्सिटिव्ह झोन बद्दलची न्यूज आहे ते सुद्धा आपण इथे कव्हर केलेली आहे. सेकंड न्यूज आहे आपण इन्फॉर्मल सेक्टर विषयी. आता इन्फॉर्मल सेक्टर हिट्स बाय द कोविड सेकंड वेव्ह रिकवर्ड. इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे शेतीविषयक किंवा जी गव्हर्नमेंट आणि ज्याच्यामध्ये आपल्याला एक व्यवस्थित पैसे मिळतात किंवा पगार मिळतो आणि एक वेळ आपल्याला नियोजित केलेली असते, त्या वेळेत आणि तेवढ्या पगारावरती आपल्याला दिवसभर नोकरी असते, त्याला काय म्हणतात, ऑर्गनाइज सेक्टर म्हणतात. या व्यतिरिक्त जे सेक्टर येतात त्या सर्वांना अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतात. नियर अबाउट 50% ऑफ इंडियन इकॉनॉमी डिपेंड ऑन द अनऑर्गनाइज सेक्टर. ओके, द हिंदूमध्ये सुद्धा ही न्यूज आलेली आहे. NSSO सर्वे फाइंड्स कोविड-19 सेकंड वेव्ह हिट्स इन्फॉर्मल इकॉनॉमी हार्ड. म्हणजे NSSOने जे सर्वे केलेला आहे त्याने सुद्धा काय केलेलं आहे, तर कोविड सेकंडच्या वेव्ह नंतर, सेकंडची लाट आली त्याच्यानंतर इन्फॉर्मल सेक्टर इकॉनॉमीला खूप मोठी इथे बाधा झालेली आहे. नेमकी न्यूज काय आहे बघूयात की 88% ऑफ इंडियन एम्प्लॉयमेंट इज इनफॉर्मल, सम ऑफ इट्स फॉर्मल फर्म्स. ओके, नियर अबाउट 88% इंडियामधली एम्प्लॉयमेंट आहे ती काय आहे, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये वर्क करते. आता नेमकं काय आहे, भारतीय अनौपचारिक क्षेत्र पुनर्प्राप्ती असं म्हटलेलं आहे. इंडियाज इन्फॉर्मल सेक्टर रिकव्हरी आपण असं म्हणतोय. GS3 इकॉनॉमीमध्ये आता संदर्भ आपण देऊ शकतो. संदर्भ आहे नॅचरल सॅम्पल सर्वे ऑफिस म्हणजे NSSO असं म्हणतो त्याला. च्या निष्कर्षानुसार भारतातील मोठ्या अनौपचारिक गैर कृषी क्षेत्राने हळूहळू सावरलेले आहे, ज्याला कोविड साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला होता असं म्हटलेलं आहे इन्फॉर्मल सेक्टर.
ओके, यासोबतच भारताच्या अनौपचारिक क्षेत्राबद्दल आर्थिक जे कामे आहेत त्यासोबतच चालवण्यात लाखो लोकांना उपजीविका प्रदान करण्यात या इन्फॉर्मल सेक्टरचा खूप मोठं योगदान आहे आणि भारतासाठी ते खूप मोठं एक योगदान इथे भूमिका बजावतं। यासोबतच समाजातील जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांचा उच्च प्रमाणात अनौपचारिक आर्थिक क्रियाकल्पांमध्ये केंद्रित आहे, ज्याची लवचिकता, अनुकूलता आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या भागाला म्हणजे सामावून घेण्याची याची क्षमता आहे। जवळजवळ आपण बघितलं तर 85% अनौपचारिक कामगार असलेला भारत देश आहे आणि याच्या निम्म्याहून अधिक GDP जो आहे तो हा इन्फॉर्मल सेक्टर जो आहे तो क्रिएट करतो। यासोबतच लघु उत्पादनापासून ते घरगुती काम, म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे काय, गवंडी आला, मिस्त्री आला त्याच्यामध्ये, किंवा जे बाकीचे इतर काम आहेत, सफाई कामगार असतील किंवा कुठलेही काम आहेत, ओके, भाजीवाला आहे, हातगाडीवाला आहे किंवा इतर व्यवसाय करणारे लोक आहेत, हे सर्व इन्फॉर्मल सेक्टरमध्ये येतात। हे क्षेत्र राष्ट्रीय उत्पन्नास भरीव योगदान देते आणि अनेक घरांसाठी सुरक्षा जाळी म्हणून काम करते। यासोबतच अनौपचारिक क्षेत्रात भारतातील बहुसंख्य गैर कृषी नोकऱ्यांचा समावेश होतो, म्हणजे गैर कृषी नोकऱ्या आहेत त्या अनौपचारिक या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये याचा समावेश होतो। आता राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSSO जे आहे, या अखिल भारतीय आधारावर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नमुना सर्वेक्षण आयोजित करण्याची जबाबदार आहे। NSSO काय करतं तर इथे नमुना संरक्षण जे आहे ते करतं। ओके, विविध सामाजिक आर्थिक विषयांवरील देशव्यापी घरगुती संरक्षणाविषयक सर्व संरक्षण उद्योग असेल इत्यादींद्वारे प्रामुख्याने हा डेटा जो आहे तो संकलित केला जातो। NSSO कडून काय केला जातो, हा डेटा जो आहे तो संकलित केला जातो। ओके, या सर्वेक्षणा व्यतिरिक्त NSSO ग्रामीण आणि शहरी किमतीवरील डेटा संकलित करते आणि राज्य एजन्सीच्या क्षेत्रामध्ये गणना आणि पीच अंदाजाच्या क्षेत्रावर सुद्धा देखरेख ठेवते। यासोबतच NSSOचे वेगवेगळे जे विभाग आहेत, या NSSOचे विभाग पडतात सर्वेक्षण डिझाईन आणि संशोधन विभाग, फील्ड ऑपरेशन डिव्हिजन, डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन, सर्वेक्षण समन्वय विभाग, हे काही NSSOचे विभाग आहेत। NSSO म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, याचे प्रमुख निष्कर्ष काय, नेमकं NSSO काय करते आणि निष्कर्ष काय आपण बघूयात की पोस्ट पॅन्डेमिक रिबाउंड। ओके, भारतामध्ये जे अनौपचारिक बिगर शेती क्षेत्रामध्ये ज्याला दुसऱ्या COVID-19 लाटेनंतर मोठा सामना करावा लागला बेरोजगारीचा, त्या 2022-23चा सुद्धा उत्तरार्ध कंपन्यांमध्ये 6% वाढ आणि कर्मचाऱ्यांमध्ये 8% या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये वाढ झालेली NSSOने इथे रेकॉर्ड केलेली आहे। यासोबतच आर्थिक सुधारणा आहेत। 21-22च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीत सध्याच्या किमतीनुसार सकल मूल्यावरती मध्ये 9.83% वाढ झालेली आहे। लक्षणीय रोजगार निर्मिती सुद्धा इथे झालेली असं NSSOचं म्हणणं आहे। यासोबतच सांख्यिकी जे मंत्रालयाचं प्रकाशन आहे, याच्या प्रकाशनाद्वारे सुद्धा ह्याची जी ॲनालिसिस किंवा डेटा आकडेवारी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे नमूद केले गेलेलं आहे की रोजगार निर्मिती आणि आर्थिक मूल्यांमध्ये असंघटित जे क्षेत्र आहे, बिगर शेती क्षेत्र आहे, त्याची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। यासोबतच अनौपचारिक क्षेत्रासमोर आव्हाने जे आहेत, करार आणि सामाजिक सुरक्षा लाभांचा इथे अभाव दर्शवतो NSSOने असं म्हटलेलं आहे। यासोबतच अनौपचारिक कामगार अनेकदा अनिश्चित कामाची परिस्थिती सहन करतात आणि आर्थिक धक्क्यांना बळी पडतात असं सुद्धा NSSOने इथे मत नोंदवलेलं आहे। यासोबतच कर चुकवणे असेल, त्याच्यासोबत धोरण तयार करण्यासाठी औपचारिक डेटाचा अभाव असेल, धोरणात्मक हस्तक्षेप आणि सरकारी उपक्रम जे आहेत ते अनौपचारिक क्षेत्राचे महत्त्व ओळखून त्यानंतरच्या सरकारांनी जे आहे विविध धोरणे आणि पराक्रम सादर केलेले आहेत, त्याचा उद्देश त्याच्या वाढीला आणि म्हणजे आपण असं म्हणूयात की औपचारिक अर्थव्यवस्थेत एकात्मता आणण्याच्या उद्देशाने ते महत्त्वाचं आहे। ओके, या पद्धतीने आपण बघितलेलं आहे। ही जी न्यूज आहे द हिंदूमध्ये कव्हर झालेली होती। म्हणजे NSSOने कुठला रिपोर्ट दिलेला आहे, NSSOचं म्हणणं आहे की जे इन्फ्लेशन आलं होतं किंवा जे अनौपचारिक क्षेत्र आहे किंवा अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे, त्या सेक्टरमध्ये जी मंदी आली होती ती कुठेतरी 2023-24च्या दरम्यान जी आहे ती कुठेतरी उभरताना आपला अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे तो दिसत आहे। हा NSSOचा सर्वेचा रिपोर्ट आहे। द हिंदूमध्ये ही न्यूज आलेली होती। यासोबतच नेक्स्ट आहे
पूर्व आशिया शिखर परिषद, आपल्याला एशियन माहिती आहे, त्याच्यामध्येच पूर्व आशिया शिखर परिषद ही महत्त्वाची आहे. याच्यामध्ये GS2 मध्ये IR मध्ये आपण हा टॉपिक जो आहे तो घेऊ शकतो. याच्यामध्ये जी आहे याची अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडलेली होती आणि भारत सुद्धा जो आहे तो या परिषदेला आहे तो उपस्थित राहिलेला होता. पूर्व आशिया शिखर परिषदेबद्दल, पूर्व आशिया शिखर परिषद जे आहे हे 2005 मध्ये क्वालालंपूर मलेशिया येथे स्थापन करण्यात आलेले एक नेतृत्व मंच आहे. काय? पूर्व आशिया शिखर परिषद. ओके, याचं उद्दिष्ट काय आहे? हे पूर्व आशियाई देश प्रदेशातील समान हिताच्या आणि चिंतेच्या व्यापक धोरणात्मक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्याचे व्यासपीठ म्हणून हे पूर्व आशियाई शिखर परिषद काम करते. त्यासोबतच पूर्व आशियामध्ये शांतता असेल, स्थिरता आणि आर्थिक समृद्धीला प्रोत्साहन देणे हे या पूर्व आशिया शिखर परिषदेचं उद्दिष्ट आहे. आता याचं सदस्यत्व किती देशांमध्ये येतं? याचे 18 सदस्य आहेत. ऑस्ट्रेलिया, चायना, भारत, जपान, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक, रशिया, युनायटेड स्टेट यांच्यासह 10 एशियन सदस्य देशांचा याच्यामध्ये समावेश होतो. लक्षात घ्या, भारताचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. यासोबतच सहकार्याचे प्राधान्य क्षेत्रे जे आहेत तिथे ठरवलेली आहेत. पर्यावरण आणि ऊर्जा, शिक्षण, वित्त, जागतिक आरोग्य समस्या आणि साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि आसियान कनेक्टिव्हिटी हे याचे सहकार्याचे प्राधान्य क्षेत्र आहेत. कशाचे? पूर्व आशिया परिषदेचे. ओके, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? ईस्ट एशिया समिट, याला असं म्हटलं जातं. काय? ईस्ट एशिया समिटचं जे आहे ते उद्दिष्ट आहे. ईस्ट एशिया समिटची जी स्थापना आहे ती 2005 मध्ये क्वालालंपूर येथे झालेली होती. आपण बघितलेली आहे. छोटीशी न्यूज आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टीने ही पूर्व आशिया परिषद जी आहे, एशियन आणि पूर्व आशिया परिषद ह्या महत्त्वाच्या आहेत. आता आदित्य L1 आपल्याला माहिती आहे, आदित्य L1 हे सूर्याचं स्टडी करण्यासाठी आपण भारताने जे आहे ते यान पाठवलेलं आहे. L1 म्हणजे काय? तर L1 म्हणजे लॅग्रेंजियन पॉईंट, ज्या पॉईंटवरती यान जाऊन स्थिर झालेलं आहे. जवळपास 15 लाख किलोमीटर भारतापासून, हे म्हणजे पृथ्वीपासून दूर हे यान आहे, तिथे एका पॉईंटवरती जाऊन स्थायिक झालेलं आहे. आता इथे काय झालेलं आहे? इमेज ऑफ सन कॅप्चर बाय आदित्य. आता इमेज ऑफ द सन आहे ते आदित्य L1 ने कॅप्चर केलेले आहेत. म्हणजे हे कशासाठी पाठवलेलं आहे? तर सौर वरती म्हणजे सूर्यावरती कुठल्या घडामोडी घडत आहेत किंवा सौर फ्लेअर जे येतात, ओके, सूर्यामध्ये जे वादळ येतात त्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य N1 म्हणजे सूर्याची जी बाहेरची आउटर फेज आहे त्याला करोना असं म्हटलं जातं. या करोनाचा अभ्यास करण्यासाठी भारताने आदित्य L1 हे मिशन पाठवलेलं आहे. सूर्यावरती पाठवलेलं नाही, तर पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये एक L1 पॉईंट नमूद केलेला आहे, त्याला लॅग्रेंजियन पॉईंट असं म्हणतो. या पॉईंटवरती जाऊन हे यान जे आहे तिथं सूर्याची पाहणी करणार आहे, म्हणजे करत आहे सध्या. आता बातम्यामध्ये काय आहे? तर ही जी प्रतिमा आहे, सूर्याची टिपलेली प्रतिमा आहे, GS3 मध्ये स्पेसमध्ये आपण हा जो पॉईंट आहे तो घेऊ शकतो. बातम्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मे महिन्यात मोठ्या भूचुंबकीय वादळाच्या वेळी आदित्य L1 उपग्रहाने टिपलेल्या सूर्याच्या प्रतिमा प्रसिद्ध केलेल्या आहेत. याबद्दल सांगायचं तर सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, सूट असं म्हणतात त्याला, आणि दृश्यमान उत्सर्जन लाईफ कोरोनाग्राफ, ओके, VELC असं म्हटलं जातं. या 2 रिमोट सेन्सिंग पॅलोड्सने इतर पॅलोड्ससह अंतराळामधील लॅग्रेंजियन पॉईंटवरून प्रतिमा कॅप्चर केलेल्या आहेत. कशाच्या? तर सूर्याच्या. सूर्यावरती जे वेगवेगळं भूचुंबकीय वादळ आलं होतं त्या वादळाच्या प्रतिमा ज्या आहेत त्या लॅग्रेंजियन पॉईंटवरून आदित्य L1 ने कॅप्चर केलेल्या आहेत. प्रतिमा स्पष्टपणे सूर्याच्या पृष्ठभागावरती मोठ्या सौर फ्लेअरसह चुंबकीय दृष्ट्या सक्रिय प्रदेश दर्शवतात. सौर उत्सर्जन, सनस्पॉट, ओम्ब्रा, पेनम्ब्रा आणि प्लेट्सची सापेक्ष इथे चमक जी आहे त्या प्रतिमांमध्ये दिसून येते. यासोबतच आदित्य L1 बद्दल सांगायचं झालं तर ही एक लॅग्रेंजियन पॉईंटवरती एक भारतीय सौर वेधशाळा आहे जी सूर्याचे क्रोमोस्फेरिक आणि कॅरोनल डायनामिक्सचे सतत निरीक्षण करत असते. कोरोनाचे जे आउटर फेज आहे करोना, याचं सतत निरीक्षण करण्याचं काम ह्या आदित्य L1चं आहे. आपण बघितलेलं आहे की हे पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फिअरच्या बाहेर आहे, त्यामुळे सौर वारा आणि कणांच्या इन सिटू सॅम्पलिंगसाठी हे अत्यंत योग्य स्पेस आहे. हे ग्राउंड स्टेशनवर सतत दळणवळण सक्षम करण्यासाठी सूर्याचे अबाधित सतत निरीक्षण आणि पृथ्वीचे थोडक्यात सूर्याचं सतत निरीक्षण हे यान जे आहे इथून त्यांच्या लॅग्रेंजियन पॉईंटवरून करताना आपल्याला दिसत असतं. ओके, आणि सूर्याचा अभ्यास करणारे आदित्य L1 हे पहिले भारतीय अंतराळ मिशन आहे सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेले. हे बघितलेली आहे आपण आदित्य L1 बद्दल ही न्यूज.
ओके, आपण अशा 3 ते 4 न्यूज आज कव्हर केलेल्या आहेत आणि या न्यूज परीक्षेच्या दृष्टीने जे आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीने डायरेक्टली या न्यूजमधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात, त्याचसोबतच मेन्स परीक्षेमध्ये सुद्धा इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, आज आपण 18 जूनचे करंट अफेअर बघितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण भेटूयात 19 जूनच्या डेली करंट न्यूज ॲनालिसिसमध्ये उद्या. धन्यवाद.